मला जर शेतकऱ्याचा जर भाव दिला तर शेतकऱ्याचं पोट भरते. पोट भरते. हो हा त्याला हा मोबदला भेटली त्या मालाचा. जर आपण साला सोन्यासारखा माल पिकवाचा ना, हो 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 7,000 हो. रुपये क्विंटलचं सोयाबीन जर आज 4,000 रुपयाच्या घरामध्ये विकायला लागत आहे. काहीच मतलब कापसाचा नाही त्याला. 11,500 तर 11,000 रुपये क्विंटलचा भाव 2021 ला होता. हो. आज 7,000 ते 7,500च्या घरात आहे. तर किती हजाराची मायनस मध्ये आला? 4,000 रुपयानं मायनस आला. 4,000 सीधे 4,000. मग एका आणि त्या क्विंटलवर बायाची बी 4,000. रेट वाढली आहे. उचलणार वाल्याची त्याची साले रेट वाढून आहे. हा, कसं करायचं ते यायले कसं मजुरी वाढते. करायचं? पुन्हा हा. जे आता हे पीएम किसान योजनानं नमो सन्मान निधीचे 12,000 रुपये भेटते 6,000 वर्षाले. अच्छा ओके. हो. तर त्यामध्ये कसं आहे का प्रत्येक शेतकरी 1,00,000 रुपयाचं खत घेते. हो. 1,00,000 रुपयाच्या खतावर 18,000 रुपयाचे जीएसटी सरकारला जीएसटी पेड काढते. करते. किती जीएसटी झाले? पेड करते. राईट. 18,000 गेले आपले, कोणाचे गेले? शेतकऱ्याच्या खिशातले गेले. शेतकऱ्याचे गेले खिशातून. हो. 18,000 पीएम किसान सन्मान निधीचे 6,000 वापस देते. हम्म. राहिले 12,000. हम्म. 12,000 नमो सन्मान निधीचे 6,000 वापस देते. हम्म. राहिले जीएसटीचे 6,000 वाचून कास्तकाराचे. हम्म. कास्तकाराचे त्याच्या अंगावर 6,000 रुपये. उलटे हा. त्याच्यावर. आता अबे पण शेतकऱ्याकडून तरी काय जीएसटी फीएसटी काढायला पाहिजे बे. मग काय आहे ना लावले बे ना विमानावर पुढच्या 5% जीएसटी आहे. कोणाले? हा विमानावर, हा. विमान राईट राईट खरेदीवर. राईट. हो हो हो. आणि आणि इकडे 18% जीएसटी इकडे आपल्याला. 18% कास्तकाराच्या उरावर मारली आहे. ते 18%चे 5% करा जीएसटी. विमान का प्रत्येक कास्तकार घेणार आहे का? अबा काय विशेष नाही ना भाऊ. कोण घेणार आहे? तुम्ही हा, महागड्या वस्तूले जीएसटी दाबून लावा ना. रईस हम्म, लोक त्याला घेते ना. गरीब म्हणून लोक घेणार आहे का? कास्तकाराचं काय, जे खताचे दर वाढत आहेत. 2014 हम्म. मध्ये 800 ते 850 रुपये डीएपी ची बॅग होती. हम्म. आजच्या घडीले 1450 रुपयानं डीएपी ची बॅग झाली. किती? 600 रुपयानं वाढ झाली 10 वर्षात. हो. पण सोयाबीन 4,000ची भाव होती तर मागील 2 ते 3 वर्षामध्ये 6,000 वर गेली होती. पुन्हा ते रिव्हर्स मध्ये तेवढ्याच मध्येच गेली 4,000 हो वर. हो हो म्हणजे उत्पादन खर्च वाढता शेतकऱ्याचा, हो. पण उत्पन्न वाढत ना. उत्पन्न नाही वाढत आहे. उत्पन्न आणि काऊन नाही उत्पन्न जेव्हा वाढताय? चांगलं वाढन बी आणि राहीन बी आणि यांनी रेट देत नाही तो. तर का दुसरं का पाहिजे? सरकार कोणाची खुर्ची बसली तरी शेतकऱ्याला फक्त भाव दिला झाला आणि भाव पुढच्या वेळी द्या यायले तुम्ही, फक्त मतदानाला भाव द्या. विरा नाही लागत, फिरा नाही लागत. नाही नाही, हे गोष्ट बहुत 100% बरोबर बोलला. अरे भाऊ शेतकरी वर्ग आहे ना भाऊ इकडे मोठा, सगळ्यात मोठा. तुम्ही काय भाव द्या, सगळं बरोबर द्या. अबे तुम्ही व्यापाऱ्याकडून दाबा ना जीएसटी, मोठ्या मोठ्या लोकांकडून दाबा ना जीएसटी. येतं काय? बाकीच्या वस्तूवर जीएसटी लावली काही करू नाही, पण हे शेतकऱ्याच्या शेतमालाला जर याच्या त्याच्यावर मग साहित्यावर जीएसटी जर तुम्ही ते पुन्हा दाबू दाबू गरीबाले लावते, अजून मारन तर का त्याला भेटणं का कमवणं काय करत. मग का बरोबर बोलला करण? तू. मग पीक विम्याचे पैसे वेळेत भेटत नाही. पीक विम्याचा जीआर का मध्ये क्लेम केल्यानंतर 30 दिवसामध्ये कास्तकाराच्या खात्यावर पैशाची खात्यात जमा झाले नुकसानीची पाहिजे. रक्कम झाली पाहिजे. झाली पाहिजे जमा. हो. पण 1 वर्ष झालं, आजही 1.5 वर्ष झालं, म्हणजे आताही पैसे नाही भेटले का? आजही बल्लारपूर तालुक्यातील 360 शेतकरी, आकडेवारी आहे माझ्याकडे, आजही वंचित आहे. असा विषय आहे. तुझ्याकडे तर चांगले चांगले मुद्दे आहे आणि ज्यायले बोलायसाठी. भेटला ना पैसे, तर त्याले 12% व्याजानं पैसे भेटायला पाहिजे होते. कारण त्या जीआर का मध्ये 30 दिवस म्हणजे त्याच्या मुदतीत जर वाटप झालं नाही तर त्या शेतकऱ्याला व्याजासहित पैसे देता आले पाहिजे कंपनीकडून, नुकसान भरपाईचे. बरोबर आहे. असा विषय आहे. तुम्ही आमची जीएसटी कमी करून टाका. आम्ही जे पिकवतो त्या मालाला भाव द्या ना तुम्ही. जसा भाव द्या तसा चालू द्या. 500 रुपयानंच वाढवा लागेल. तुम्ही हो. 4-4 हजारानं कमी करता झाले. 500 रुपये प्रतिवर्ष, 1,000 रुपये प्रतिवर्ष, म्हणजे ज्या टक्केवारीमध्ये यायचे टक्केवारी मध्ये. हो. खाताचे ना औषधीचे ज्या टक्केवारीमध्ये यायची दरवर्षी वाढ, त्याच टक्केवारीमध्ये जर जर मालाची वाढ झाली ना, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू, तांदळाची, तरी शेतकरी यायले व्याजानं पैसे देते, व्याजानं दरवर्षी. हो नाही तर काय यार, मग असंही गोष्ट आहे. मग असं आहे तर मग शेतकरी का करण या सरकारचं? मरणवाला आता समजून घे. त्याला आभाळाचा विषय झाला ना, त्याला नैसर्गिक आपत्ती आली, त्याच्यावर बी साले थोडे थोडे पैसे देऊन चुपचाप राहते. तर मग याला भरपाई, नुकसान भरपाई पुरी द्या ना तुम्ही. पुरेपूर द्या ना. मग पुरी नाही देते. एकरचं लाखाचं नुकसान झालं तर 2,000 देते. 2,000 देते. काय मतलब आहे मग? तसं तरी करा. तसंही नाही काही. मग तर सुका तरी जगन. अरे बापू दे, नाही तर नाही बापू दे, साला पैसे तर भेटेल. मग विचार करा. हो ना. मग गरीब माणसाला मारून काही मतलब नाही. हे साले सरकार पडलं पाहिजे. पण हे साले विषय वेगळे होते ना. असा विषय आहे भाऊ, आता कसं करायचं? काय झालं, सामान्य माणसाचं मरण होते ना. मरण का नाही?
मरत नाही तर काय रे. मग कास्तकार जगन कसा, एका एकरामध्ये 10 क्विंटल कापूस पिकवला समज त्यानं. हो 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 जर त्याले 10 क्विंटलचे 7,000 70,000 रुपये झाले वर्षाचे, हो त्या 70,000 मधून 40,000 रुपये त्याचा खर्च, हो. उरले किती 30,000. हम्म. 30,000 मध्ये जर घरी त्याच्या एक पोरगी 2 पोरं असन, त्याचं शिक्षण करण का, कपडे घेईन का, ना घरी खाईल का? काहीच नाही मामा, उपाशी मरण आहे मामा त्याला. मग कर्ज घभर मस्त गाणभर कर्ज करून ठेवून आहे हम्म, पिकायसाठी. मग हम्म. झालं आखरी वरच्या घरी जाणार झालं. आत्महत्या वाढत नाही तर काय याच्या करता. मग त्या कर्जबाजारी होईल नाही तर का कास्तकार? मग त्याला पर्याय ना. पर्याय नाही. बहुत मोठा विषय आहे पण मामा तुझ्याकडे तर हे बाई. विषय आपल्याकडे भरपूर विषय आहे. विषय शेतीचा असा आहे का न संपणारा विषय आहे. नो चॅलेंज सरकार आहे, नो चॅलेंज. मग हा ना, जसं तू म्हणल्यावानी तुम्ही जे करा, तू म्हणता ना खरंच पिरियड जरूरत नाही ना यार. आम्ही काम, तुम्ही केलेल्या कामाची तुम्हाला कायले पॉम्पलेट लावा लागत आहे, कायले छापा लागत आहे, एवढे मोठे काहीच बॅनर करायला लागत. कायले तुम्हाला ऍड करावं लागत आहे. अहो तुम्ही काम केले ना, जागेवर बसा, बिलकुल आणू नका तुम्ही.